महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील रंगशारदा सभागृहातील पक्षाच्या विशेष मेळाव्यात सत्ताधाऱ्यांच्या आमदारांना आणि खासदारांना फोडण्याच्या गलिच्छ राजकारणावर अत्यंत शेलक्या आणि तीव्र भाषेत कडाडून टीका केली आहे। राज्यातील ऑपरेशन टायगर या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर थेट निशाणा साधलाय। सत्तेचा अनिर्बंध वापर करून आणि तपास यंत्रणांचा धाक दाखवून दुसऱ्यांचे पक्ष उद्ध्वस्त करण्याचे जे काही उद्योग सध्या सुरू आहेत त्यातून लोकशाहीचा पूर्णपणे कचरा झाला असल्याची स्पष्ट भावना त्यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि वैचारिक प्रगतीचं प्रतीक असलेल्या राज्यात अशा प्रकारचे फोडाफोडीचे हीन राजकारणाचं प्रदर्शन सातत्याने मांडलं जात असल्याबद्दल त्यांनी अत्यंत तीव्र संताप आणि दुःख व्यक्त केलंय। राज ठाकरे यांनी कोणत्याही विशिष्ट नेत्याचं अथवा मुख्यमंत्र्यांचं थेट नाव न घेता सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला खडे बोल सुनावले। जर तुमच्यामध्ये स्वतःचं कर्तृत्व आणि धमक असेल तर दुसऱ्यांचा पक्ष आणि घर फोडण्यापेक्षा स्वतःची ताकद जनमानसात वाढवण्यावर भर द्या। त्यांनी सत्ताधाऱ्यांना असा मोलाचा आणि सनसनीत सल्ला दिलाय की दुसऱ्यांच्या पक्षातल्या तयार नेत्यांना खोक्यांच्या बळावर किंवा सत्तेच्या जोरावर स्वतःकडे खेचून मोठं होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा पक्षानं स्वतःची मुलं आणि निष्ठावान कार्यकर्ते मोठे करावेत। मूळ विचारसरणी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या घामावर उभ्या राहिलेल्या राजकीय संघटनांना अशा प्रकारे खिंडार पाडणं म्हणजे जनतेच्या मतांचा आणि लोकशाही व्यवस्थेचा घोर अपमान आहे। लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीनं गोळा करून जे सत्तेचे इमले उभे केले जात आहेत ते केवळ तात्पुरते आहेत आणि जनता अशा प्रकारच्या स्वार्थी राजकारणाला कधीही मनातून स्वीकारत नाही हे त्यांनी स्पष्टपणे मांडलंय। ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही 4 ते 5 तास उन्हामध्ये रांगेत उभे राहिलात तो माणूस 50 ते 100 कोटींना विकला जातोय, त्यांना तुम्ही पुन्हा उभं करणार का? आता ते आलेत तर तुम्ही निवडून देणार का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय। एक जुनं वाक्य आहे, स्वाभिमान मेला ना की उरतात ती फक्त जिवंत प्रेत। आणि हे ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुरू आहे भविष्यातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना काय सांगणार? आम्ही विकले गेलोत असाही प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील 6 खासदारांनी अचानक बंड पुकारून स्वतंत्र गट स्थापन केल्यामुळे राज्यभरात सध्या जी खळबळ उडालेली आहे त्याला ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आलंय। या ऑपरेशन अंतर्गत खासदारांचं आणि लोकप्रतिनिधींचं ज्या प्रकारे रात्रीतून स्थलांतर केलं गेलं त्यांना अज्ञात ठिकाणी हलवण्यात आलं आणि नंतर संसदेतील व्हीप धुडकावून स्वतंत्र गट स्थापन करण्यात आले। या सर्व प्रकारावर मनसे प्रमुखांनी बोट ठेवलं। सगळा प्रकार महाराष्ट्राच्या सुजाण आणि स्वाभिमानी मतदारांना लाजवणार आहे असं ते म्हणाले। राज ठाकरे म्हणाले की लोकशाहीमध्ये पक्षांतर किंवा मतभेद असणं स्वाभाविक असतं, परंतु संपूर्ण स्वायत्त यंत्रणांचा आणि अफाट पैशांचा वापर करून विरोधी पक्षातील जननिर्वाचित प्रतिनिधींना अशा प्रकारे पळवून नेणं ही राज्याची नवी आणि अत्यंत घातक राजकीय संस्कृती बनत चालली आहे। या पुढापुढीच्या नादात जनतेचे मूलभूत प्रश्न, शेतकऱ्यांचे हाल, बेरोजगारी आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न पूर्णपणे बाजूला पडले असून केवळ कोणाचे सरकार कसे टिकवायचे किंवा दुसऱ्याला कसं संपवायचं हाच एककलमी अजेंडा सत्ताधाऱ्यांचा बनलाय। या मेळाव्यात बोलताना त्यांनी पक्षांच्या अंतर्गत रचनेवर आणि आगामी निवडणुकांच्या नियोजनावरही विस्तृत भाष्य केले। राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आणि उपस्थित जिल्हाध्यक्षांना मतदार याद्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिलेत। सद्यस्थितीत मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरू असून जर आपल्या कार्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिलाय। महाराष्ट्रात वारंवार बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे सामान्य जनता अत्यंत संभ्रमात आणि संतापात आहे। मतदारांनी निवडून दिलेला प्रतिनिधी उद्या कोणत्या पक्षात असेल आणि कोणत्या विचारसरणीशी तडजोड करेल याचा कोणताही नेम राहिलेला नाही। अशा वैचारिक गोंधळाच्या आणि अनिश्चिततेच्या वातावरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपली मूळ मराठी अस्मिता आणि प्रामाणिकपणा जपून जनतेचा विश्वास संपादन करणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलंय। सत्ताधाऱ्यांच्या या फोडाफोडीच्या प्रवृत्तीमुळे राज्यातील सर्वसामान्य मतदारांच्या मनात लोकशाही आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेबद्दल अत्यंत तीव्र अनास्था निर्माण झाली आहे असं राज ठाकरे म्हणतात। निवडणुकांमध्ये जनता ज्या पक्षाला किंवा विचारसरणीला मतदान करते त्या लोकभावनेचा अवमान करून केवळ सत्तेच्या अभिलाषेपोटी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले जातात आणि खासदार आमदार फोडले जातात। या गलिच्छ प्रकारांमुळे आज महाराष्ट्राची राजकीय संस्कृती देशात बदनाम होतीये। राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की आपल्याला या असल्या कुजलेल्या आणि सडलेल्या राजकारणाचा भाग व्हायचं नाहीये। जनतेला आता या फोडाफोडीच्या आणि स्वार्थी राजकारणाचा अत्यंत वीट आला असून ते एक खऱ्या आणि प्रामाणिक पर्यायाच्या शोधात आहेत। त्यामुळे मनसेच्या प्रत्येक सैनिकानं जनतेच्या दारापर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या सुखदुःखात धावून गेलं पाहिजे आणि हा विश्वास निर्माण केला पाहिजे की मनसे हाच महाराष्ट्राचा खरा आणि आश्वासक पर्याय ठरू शकतो। रंगशारदा सभागृहातील हा मेळावा केवळ एक राजकीय टीकेपुरता मर्यादित नव्हता तर राज ठाकरे यांनी मनसेच्या आगामी रणनीतीची आणि आंदोलनाची दिशाही याद्वारे स्पष्ट केली आहे। महाराष्ट्रातील सुजाण नागरिक या सर्व गलिच्छ घडामोडी उघड्या डोळ्यांनी पाहत असून योग्य वेळी मतपेटीच्या माध्यमातून या फोडाफोडीच्या आणि दडपशाहीच्या राजकारणाला सनसनीत चपराक लगावल्याशिवाय राहणार नाहीत असा ठाम विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला।
सत्ताधारी पक्षांनी स्वतःचं संघटन मजबूत करण्याऐवजी दुसऱ्यांची घरं फोडण्यात दाखवलेली ही अवाजवी तत्परता त्यांच्या स्वतःच्या विनाशाचं कारण ठरेल असा इशारा शेवटी राज ठाकरेंनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.